नमस्कार. तर आज आपण तिळगुळाचे लाडू करतोय. संक्रांत स्पेशल पाकातले गुळाचे लाडू करते. त्यासाठी मी इथे एक तीळ घेतले 1 वाटी, शेंगदाणे 1 वाटी, खोबऱ्याचा किस थोडा कमी घेतला आहे, वाटीला थोडा कमी, आणि वेलची पावडर 1 चमचा घेतला आणि गूळ हा गच्च वाटी भरून घेतलेला आहे. पूर्ण वाटी भरून घेतलेला आहे, म्हणजे तो पुरेल. आता हे सर्व आपल्याला तीळ, शेंगदाणे आणि खोबरे छान भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवते. पहिल्यांदा आपण तेल घालून घेऊया. गॅस कमी ठेवून बारीक गॅसवर ते छान खरपूस भाजून घ्यायचे. चटचट उडायला लागले की तीळ भाजले असं समजते. गॅसची फ्लेम लोच ठेवा, नाहीतर करपतील पटकन आणि मग लाडू कडसर लागतील, टेस्ट चांगली लागणार नाही. त्यामुळे बारीक गॅस लावून हलवून भाजायचे. खोबऱ्याला सुद्धा असं बारीक गॅसवर भाजून घ्यायचे, करपू द्यायचं नाही. थोडंसं लालसर झालं की काढायचं. खोबरं यासाठी घालायचं की जरा ते ह्याला आपल्या खोबरं घातल्यामुळं लाडू जरा छान लागतात टेस्टला, म्हणून थोडं खोबरं घालायचं, पौष्टिक पण बनतात. खोबऱ्याला पण थोडंसं असं बारीक गॅस लावून भाजून घ्यायचं, करपू द्यायचं नाही, लालसर एकदम लालसर होऊ द्यायचं नाही. खोबऱ्यानंतर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणेसुद्धा चांगली खरपूस भाजून घ्यायचे आणि मग आपल्याला त्याचे साली काढून डाळी करून वाटून घ्यायचं. आता आपले सर्व हे भाजून तयार झालेलं आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. थोडं जाडसरच असं ठेवायचं आहे, बारीक एकदम करायचं नाही. तर आपण आता हे वाटून तयार करूया. आता हे सर्व आपण वाटून घेतलेलं आहे. आता आपण पाक करायला घेऊया. पाक करण्यासाठी मी चमचाभर तूप घालते कढईमध्ये. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा किसून घेतलेला हा गूळ घालायचा आहे. तूप घातल्यामुळं लाडू अशी जरा शायनिंग येते, लाडवायला चकाकी येते, म्हणून थोडंसं तूप घालायचं. आणि हे 2-3 चमचे पाणी आहे, हे आपण यामध्ये घालूया. असं आपल्याला हा हलवत राहायचं आहे सारखं, म्हणजे गूळ त्याच्यामध्ये पूर्ण विरघळून आपला पाक तयार. गॅसची फ्लेम लोच ठेवा. याला आता छान उकळी आलेले आहे. चेक करत राहायचं, पाक आपल्याला पुढं नाही गेला पाहिजे जास्त, नाहीतर मग लाडू एकदम कडक होतात. त्याचं पाण्यामध्ये सोडून बघायचं. अजून तयार झालेलं नाही. आपला आता पाक तयार झालेला आहे. एकत्र असा गोळा होऊन येतो, चिक्कीसारखा कडक करायचा नाही. आता आपला पाक तयार झाला आहे. आता आपण याच्यात घालून घेऊया.
गॅस मी बंद केलेला आहे. आता आपल्याला सर्व याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे. मध्ये वेलची पावडर टाकून घेते. हे सर्व मिश्रण आता मी ताटामध्ये काढून घेते. अशा पद्धतीने आपण हे मिश्रण सगळं ताटामध्ये काढलेलं आहे. थोडंसं गरम आहे अजून. आता यामध्ये थोड्याशा उरलेल्या मी डाळी टाकून घेतली. दाताखाली छान लागते हे डाळी. अशा पद्धतीने आपण आता हे छोटे छोटे लाडू तयार करूया. पाक एकदम पुढे गेल्यानंतर लाडू एकदम चटके हाताला बसून भाजावे लागतात. म्हणून थोडंसं किंचित थोडा कमी ठेवायचा. म्हणजे आपल्याला थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला लाडू वळता येतात आणि कडकही लाडू होत नाहीत. छोट्या छोट्या आकाराचे असे एकाच हाताने आपण असे तयार करू शकतो. अशा पद्धतीने आपण हे छान लाडू वळून घेतलेले आहेत. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की लाडू करून बघा. छान होतात लाडू. पाक जरी पुढे गेला तरी काही घाबरायचं नाही. थोडंसं त्याच्यात पाण्याचं 2-3 थेंब टाकायचे, लगेच तो नॉर्मल होतो. काही चुकत वगैरे नाही. छान अशा पद्धतीने एकदा लाडू करून बघा. आणि आमचा झटपट लाडू केलेला एक व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. तेही पटकन होणारे बिना पाकाचे लाडू आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही एकदा बघा आणि एकदा नक्की करून बघा तिळाचे लाडू. धन्यवाद.